सारख्या सारख्या तक्रारी येऊ नका की देशात हे होतंय आणि जगात ते होतंय. देशात जगात काही होत नाहीये. तुम्ही स्वतःचे शत्रू आहात. तुम्हाला शत्रूंची गरज आहे का? पूर्ण जगातून सगळ्यांना हटवून फक्त भारत देश राहू द्या. खूप शत्रू आहेत आपल्याच देशामध्ये. आपण सगळे आपल्या स्वतःचेच शत्रू आहोत. कोणताही बाहेरचा शत्रू उरला नाहीये. तरी आपण आपला सत्यानाश करतच राहणार, कारण आपण असेच आहोत आणि आपल्याला सुधारायचंच नाहीये. आपल्यात जातीय गौरव आहे, आपल्यात ऐतिहासिक गौरव आहे, आपल्यात राष्ट्रीय गौरव आहे, आपल्यात 100 प्रकारचे अहंकार भरलेले आहेत. फक्त एकच काम आपल्याला करायचं नाही, ते म्हणजे आरशात बघणं की आपण खरंच आहोत कसे. पश्चातापच करू शकतो. ज्याही लोकांचं भारतावर प्रेम आहे ते आणखी दुसरं काय करणार? कारण भारत म्हणजे काही जमिनीचा तर तुकडा नाहीये ना. जसे आजचे भारतवासी आहेत तसाच आजचा भारतही असणार. आणि हे भारतवासी जागे होऊच इच्छित नाहीत. त्यांचं आपल्या स्वप्नांवरच खूप प्रेम आहे. आणि जेव्हा तुम्ही दुर्दशेत असता तेव्हा स्वप्न अजूनच गोड वाटतं, कारण माहिती आहे की डोळे उघडले तर दुर्दशा दिसेल, त्यापेक्षा डोळे मिटून स्वप्न बघत राहिलेलं बरं. मी तुम्हाला तुच्छ वाटावं म्हणून हे बोलत नाही. मी तुम्हाला म्हणतोय की जोपर्यंत तुम्ही वास्तवाचा सामना करत नाही, तुम्ही श्रेष्ठ होऊ शकणार नाही.